काय कशासाठी म्हणजे काय उद्घाटन? आज मोताळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालय, राष्ट्रवादीचंच म्हणता येणार नाही तर आमच्या या महाविकास आघाडीमधले काँग्रेस असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या तिन्ही पक्षाचे मिळून एक छोटंसं जनसंपर्क कार्यालय आगामी नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि या कार्यालयाच्या माध्यमातून भविष्यामध्ये ज्या काही निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीच्यासाठी एक संपर्काचं महत्त्वाचं साधन, कार्यकर्त्यांचं उठणा बसण्याचं साधन आणि येणारे जाणाऱ्यांचे प्रश्न किंवा निवडणुकीच्या संदर्भातले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न जाणून घेण्याच्या दृष्टीनं काही लोक आमचे या ठिकाणी राहतील आणि ते प्रश्न जाणून घेतील आणि भविष्यामध्ये निवडणुका जसजशा जवळ येतील त्या निवडणुकांचं प्लॅनिंग असेल, इतर सगळ्या गोष्टी असतील, त्या सगळ्या दृष्टीनं कुठेतरी एकत्र बसण्यासाठी एक संपर्काचं ठिकाण म्हणून आज हे कार्यालय या ठिकाणी सुरू करण्यात. महाविकास आघाडीची मिटिंग झाली, काही फॉर्म्युला ठरला का जागा वाटतं? नाही, आम्ही मागच्या 3-4 महिन्यामध्ये महाविकास आघाडीच्या आमच्या जिल्ह्याच्या 3 बैठका झाल्या. आम्ही सगळे काँग्रेस पक्षाचे, उभाटाचे आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यामध्ये काम करणारे सगळे नेते, प्रमुख सहकारी या मिटिंगला हजर होतो. आता 8 दिवसापूर्वीसुद्धा दिवाळीच्या अगोदर एक मिटिंग 19 तारखेला आमची बुलढाण्याला झाली. पुढच्या येणाऱ्या या 30 तारखेपर्यंत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तालुका अध्यक्ष असेल, शहराध्यक्ष असेल यांनी एकत्र बसावं. तालुका अध्यक्षाने तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या संदर्भात जे मतदारसंघ असतील, जिथे जिथे आपली त्या पक्षाची ताकद असेल त्या ताकदीप्रमाणे त्या जागा निश्चित कराव्या. शहरामध्ये नगरपालिकेची निवडणूक लढत असताना नगरपालिकेमध्ये त्या पक्षाची ताकद नगराध्यक्ष म्हणून किंवा वार्डामध्ये, प्रभागामध्ये जिथे जिथे ज्याची ताकद असेल त्याप्रमाणे त्यांच्या उमेदवाराची यादी तयार करावी. अशा प्रकारच्या सूचना सगळ्या जिल्ह्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी मिटिंग झाल्यात, काही ठिकाणी आज किंवा उद्या मिटिंग होत आहेत. 30 तारखेपर्यंत हा सगळा अहवाल आमच्याकडे प्राप्त होईल. अजितदादा या गटाने गट जो आहे त्यांनी पालकमंत्री पद दिलेलं आहे, काय चालू आहे? त्यांनी नेमकं पालकमंत्री पद दिलं आहे ना त्यांना विस्तार करण्यासाठी. हां, नेमकं काय लढणार आहे त्या ठिकाणी लावणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. राष्ट्रवादीचं कार्यालय अजितदादाचं, काय सांगा त्याच्यावर? आता त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया आमच्या सर्वोच्च नेत्या सुप्रियाताई सुळे, जितेंद्र आव्हाड आमचे आमदार यांनी त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्याच माझ्या प्रतिक्रिया आहेत. म्हणजे योग्य आहे का असं की बाबा कार्यालयामध्ये लावणी होणं? आता हा प्रश्न खरं म्हटलं तर त्यांनाच पडायला पाहिजे की पक्षाचं कार्यालय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खऱ्या अर्थानं आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केलेला हा पक्ष आहे. आज जरी त्याचे 2 भाग झाले असले तरी आज त्यांच्या कार्यालयामध्ये असे प्रकार होणे दिवाळीच्या निमित्तानं हे मला वाटतं की महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोधण्यासारखे नाही.